निवडणुकीनंतरचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे। उमेद योजनेतून 10 जिल्ह्यामध्ये मॉल उभारले जाणार आहेत, ज्यामुळे बचत गट चालवणाऱ्या महिलांना संधी मिळणार आहे। अशात आता नेमक्या आणखी कोणत्या योजना आणि नव्या घोषणा होतात हे बघणं महत्त्वाचं असेल। यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन योजना जाहीर करण्यापेक्षा जुन्याच परंतु महत्त्वाच्या योजनांना बळकटी देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसेल। निधी अधिक लागणार नाही, परंतु सरकारची प्रतिमा उंचावेल असे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। नवीन आमदारांना विकासाची घडी बसवता यावी यासाठी डीपीडीसीत भरीव पैशांची तरतूद असण्याची शक्यता आहे। तर रखडलेले रस्ते आणि सिंचनाची कामं पूर्ण करण्यावर सरकारचा भर असेल। एकंदरीत यंदाचा अर्थसंकल्प कठोर शिस्तीतच असण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पने शेतकऱ्यांना फार मोठी अपेक्षा आहे। कांदा, द्राक्षे, डाळिंब आदी पिकांवरचा निर्यात शुल्क सरकारने त्वरित माफ करावा, कारण यंदा कांदा लागवडीला शेतकऱ्यांचा फार अफाट खर्च झालेला आहे। मजुरीचे वाढते दर, बी बियाण्याचे वाढते दर, खाद्यांचे रासायनिक खाद्याचे वाढते दर, त्यामुळे शेतकरी मेटाकुटी झालेला आहे। तरी सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून निर्यात शुल्क शून्य केला पाहिजे, तरच शेतकरी जगेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।